हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांनी यावं, संजय राऊत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीचं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय का आमंत्रण देणार याकडे लक्ष. ठाकरेंची शिवसेना आणि अविनाश जाधव यांच्याकडून ठाणे पालिकेसाठी 75 पारचा नारा, तर अविनाश जाधव राऊतांनी भांडूप गावात नगरसेवक निवडून आणून दाखवावा. शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान. ठाण्यामध्ये भाजपाची स्वबळाची बॅनरबाजी, चप्पा चप्पा भाजपा, सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजपा. बॅनरची चर्चा, महायुतीमध्येच लढतीची दाट शक्यता. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लोकप्रिय चेहरा तपासा, पक्षातील किंवा पक्षाबाहेरील लोकप्रिय चेहऱ्यांना पक्षामध्ये घ्या. खासदार श्रीकांत शिंदेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना. बीडमधील सभेनंतर ओबीसी नेतेच आपापसामध्ये भिडले, वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा व्हिडिओ दाखवत भुजबळांची टीका, तर माझ्यावर आरोप करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलंय, वडेट्टीवारांचा पलटवार. जरांगेंच्या भेटीगाठींवरूनच महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, विखे आले आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेले, भुजबळांचं टीकास्त्र. तर जरांगेंना भेटण्यात गैर काय, कोण कुणाला भेटतंय यावर बोललं तर विषय लांब जाईल, विखे पाटील यांचा भुजबळांना इशारा. मेहुणीवर बलात्कार करणारे समाजाचं नेतृत्व करणार, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला, तर मी धनंजय मुंडेंना विरोध करत राहणारच, करुणा मुंडेंची भूमिका. मतदार याद्यातील घोळाची चौकशी करा, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. चौकशी अहवालाची प्रत विरोधकांना मिळणार, महाविकास आघाडी नेत्यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं पाऊल. मतदार याद्यांमधील बोगस नावं अधिकाऱ्यांच्या सहमतीनं टाकण्यात आली आहेत. बोगस नावं टाकण्यासाठी अधिकारी पैसे घेतात, भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा दावा. सांगूनही ही नावं वगळली जात नाहीत, मंदा म्हात्रेंचा आरोप. सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखी राजकीय फटाके फुटणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा दावा. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये डिफेंडर कारवरून महायुतीमध्ये वॉर, 1.5 कोटींची डिफेंडर ज्या कंत्राटदारानं घेतली त्याची चौकशी करा, भाजपच्या विजयराज शिंदेंची मागणी. तर निलेश ढवळेनं 100% कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा संजय गायकवाड यांचा दावा.